महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याने शासनाने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक वेतनात व पेन्शनमध्ये थेट वाढ होणार असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही मोठी भेट मानली जात आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या ताज्या शासन निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वाढवून 55% करण्यात आला आहे. ही 2% वाढ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असेल. विशेष म्हणजे हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनासोबतच मागील कालावधीची थकबाकी देखील मिळणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या नियमित मासिक वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये सुधारित डीएचा समावेश करण्यात आला असून 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीतील एकूण 7 महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. या संदर्भात वित्त विभागाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र राज्यातून सर्व नियमित सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र पूर्णवेळ कर्मचारी तसेच राज्य शासनाचे निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांचेच नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार असून वाढत्या महागाईचा सामना करण्यास त्यांना मोठा आधार मिळणार आहे. महागाई भत्त्यातील या वाढीनंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. 7व्या वेतन आयोगाची मुदत संपत चालल्याने नवीन वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत कर्मचारी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. महागाई भत्ता 50%च्या पुढे गेल्यामुळे तो मूळ वेतनात विलिनीकरण होण्याची किंवा नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार वेतन रचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून येत्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी मोठा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.